सेवानिवृत्त वनपाल सहन करत आहेत कौटुंबिक घुसमट. मुलगा जमीन कसू देईना. पोलिसांकडून मिळते ठेवणीतील उत्तर. हे आहेत सेवानिवृत्त वनपाल मारुती बाळप्पा बोकडे. आपल्या ड्युटी कालावधीमध्ये वाघ सिंहाला चुटकीसरशी जेरबंद करणारे हेच आता कौटुंबिक घुसमट सहन करत आहेत. सेवानिवृत्तीनंतर काही दिवस लोटलं. पत्नी मुलगा यांनी सोडून गेल्याने आता कौटुंबिक प्रेमापासून ते अलिप्तच आहेत. काही काळ एकाकी जीवन व्यतीत केले. अक्कलकोट तालुक्यातील बुऱ्हाणपूर येथे वडिलोपार्जित असलेलं शेती मुलगा कसू देईना. मुलांनी उभ्या पिकाचं रास करून परस्पर घेऊन गेला आहे. शेती कसणंही आता बंद झालं आहे. याबाबत पोलिसाकडे तक्रार केली असता पोलीस प्रशासनाकडून ठेवणीतील उत्तर मिळते. जिल्हाधिकारी देखील हे प्रकरण कौटुंबिक असल्याचं नमूद करत म्हणावं तसं लक्ष देत नाहीत. कौटुंबिक न्यायालयाने नामीशक्क लढवत या वयोवृद्ध बोकडे यांना पत्नीला पोटगी द्यावं असा आदेश दिला आहे आणि बोकडे यांचा मुलगा प्रशांत यांनी वडील मारुती यांना पोटगी द्यावं असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. एकूणच हा सारा गुंता पाहता इथं पोटाच्या प्रश्नापेक्षा एकमेकांना भावनिक घुसमट सहन करण्याची वेळ आली आहे. त्याला काही कारणंही असतील. सर्वांच्या थोड्याफार चुका देखील झाल्या असतील. यातून मार्ग काढून हे कुटुंब एकाच ठिकाणी आणता येईल का, हा खरा प्रश्न आहे. ऐकूयात या वयोवृद्ध सेवानिवृत्त वनपाल मारुती बोकडे यांच्या मनातील ही घुसमट. नमस्कार, मी मारुती बाळप्पा बोकडे. मी फॉरेस्ट खात्यामध्ये सर्व्हिसला होतो. 2008ला रिटायर झालो. वनपाल म्हणून रिटायर झालो. मग 8मध्ये सोलापूरला आलो. रिटायर झाल्यानंतर बारामतीवरनं सोलापूरला आलो राहायला. माझं गाव अक्कलकोट तालुका बुऱ्हाणपूर येथे आहे. शेती घर बुऱ्हाणपूर येथे आहे. तिथं जमत नसल्यामुळं मी आजारी असल्यामुळं दवाखाना तिथे खेडेगाव असल्यामुळं दवाखाना सोय नसल्यामुळं सोलापुरात राहायला आहे. माझे शेती आहे ते 4.25 एकर शेती आहे. पायपा हे ते सर्व आणून चालू केलं. ज्वारी पेरलं होतं. 1 एकरामध्ये ज्वारी पेरलं होतं. खत पाणी केलं. मोटर चालू करून पाणी दिलं. सर्व बटाईनं शेती लावलेलं होतं आणि पीक काढण्यासाठी आलं होतं. आल्यानंतर 25% ज्वारी काढलं आम्ही. वाटेकरी आणि मी काढलं 25%. 75% वाटेकरी काढून ठेवला आणि रास करायला जायचं म्हणताना त्याच्या अगोदरच त्याने हे प्रशांत बोकडे, सुशीला बोकडे आणि बाळप्पा लक्ष्मण बोकडे, देवकन्या प्रशांत बोकडे ह्या चौघांनी माझ्या परस्पर त्या वाटेकऱ्याला शिवीगाळ करून रास करून घेऊन गेले. त्यासाठी घेऊन गेल्यानंतर अक्कलकोट पोलीस स्टेशनला FR नोंदवायला गेलो. नोंदवून घेतलेलं नाही. परत ह्याला कोल्हापूरला गेलो नांगरे पाटलाकडं. तिथं अर्ज देऊन आलो. साहेब भेटले नाही. ते अर्ज देऊन परत आलो. त्याच्याबद्दल आत्तापर्यंत काहीच झालेलं नाही. परत मी जिथे उपोषणला बसलो होतो. उपोषणला बसल्यानंतर घरी 5 वाजता घरी निघताना रंगभवनच्या उताराला माझा पाठलाग करून तिथं मारहाण केली. डोळ्याजवळ लागलं, रक्त आलं. त्याच्याबद्दल केस सदर बाजार पोलीस स्टेशनला केलेलं आहे. आणि 5 महिने उपोषणला बसलो. कोणत्या अधिकारी चौकशीला आले नाहीत. तिथून पुढं मी उपोषणला येताना पोरग कार घेऊन आलो होतं. त्याच्याकडे कार MS13 BN 7976 कार आहे. ते कार घेऊन माझा पाठलाग करत मला कट मारला. त्या कारमध्ये थोरल्या भावाचा पोरग आणि हे आमचं दोघं गाडीत होते. कट मारला. कट मारून गेला मला. परत मी अक्कलकोटला निघालो होतो दवाखान्यासाठी. जात असताना रस्त्यात माझी मोटरसायकलवर मी अक्कलकोटला निघालो होतो. ते मागणं आला. गाडीला कट मारला. कट मारून गाडी आडवी लावून मला मारहाण केला. मारहाण करून डिक्की तोडून कोर्ट कागदपत्र, कौटुंबिक न्यायालयाचे कोर्ट कागदपत्र आणि खिशातला मोबाईल घेऊन पसार झाले. मारहाण करून पसार झाले. अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला जाऊन ठाणे अंमलदारला भेटून
हे मिलीभगत झाल्यानंतर मी नंतर अक्कलकोटला गेलो, ठाणे अंमलदारला भेटलो. फुलारी म्हणून तिथं होता ठाणे अंमलदार. त्याला माझी हकीकत सर्व सांगितल्यानंतर त्यानं का म्हणला, तुमचं प्रशांत येऊ दे, आल्यानंतर बघू. माझं एफआयआर नोंदवून घेतलं नाही, आल्यावर बघू म्हणला. का प्रशांत बोकडे त्याचं कोण आहे, त्याला नाव कसं माहिती? मिलीभगत झाल्यामुळेच हे प्रशांतचं नाव त्याला माहिती पडलं. मला मारहाण करायचं नाही, माझ्याकडे यायचं नाही, त्याने तोंड दाखवायचं नाही. कुठं रस्त्यात भेटलं की मारहाण करते ती. आता कामानिमित्त दवाखाना म्हणा, काही अनेक लफडे असते ती, जाणं येणं असतंच, कुठे बी जाणं येणं. रस्त्यात भेटलं की दिसलं की मारहाण करायचं. आता 5 वेळा झालं मारहाण करतंय. पोलिसाकडे गेल्यावर पोलिस दाद घेत नाही ती. ते वरनं पैसे मिळते ते त्यांना, पोलिसांना पैसे घेऊन माझं एफआयआर नोंदवत नाही ती. यांची बी नोंदवत नाही, एफआयआर बी नोंदवत नाही ती. आणि तिथं मी अर्ज करतो 2019 पासून आज तगायत मी सारखं अर्ज करतो. कोर्टाचे कागदपत्र आणि मोबाईल पाहिजे म्हणून 19 पासून अर्ज करतो. आज तगायत त्याने पोराने मारहाण करून डिक्की तोडून कोर्ट कागदपत्र आणि मोबाईल घेऊन गेल्याबद्दल मी 19 पासून आज सगळ्यात अर्ज करतो. ते अर्ज केल्यावर बघू, त्यानं घेतलं नाही म्हणतंय, असं उडवाउडवीची उत्तरे देतात आणि मला दमदाटी करते. तिथे 353 खाली आत घाला रे याला, असं फौजदार म्हणतं, कल्लाप्पा पुजारी. आणि ठाणे अंमलदार काय तर तिथं कॅम्प्युटरमध्ये लिहिते ती, सही कर म्हणते ती. सही नाही करत, वाचायला देते ती. देत नाही असं नाही, देते ती. दिल्यानंतर सही करत नाही मी म्हणल्यानंतर ह्याला 353 करून आत घाला. माझ्या मागं कोण नसल्यामुळं मी सही एकदा केलेली आहे. म्हणजे तुमच्यावर पोलीस देखील अन्याय करतात, पोलीस देखील अन्याय करतात. घरचे बी अन्याय करतात, ते बी अन्याय करतात. SP साहेबांना भेटलं परवा. अक्कलकोट पोलीस स्टेशनचं सुरवसे म्हणून हवालदार आहेत, त्यांनी मला संध्याकाळी फोन करून सांगितलं की तुम्ही उद्या SP साहेबाच्या ऑफिसला जावा, साहेबांना भेटा म्हणून सांगितलं. बरं म्हणलं मी. बरं म्हणताना गेलो, सकाळी 10 वाजता गेलो. लवकर साहेब आलं नाही, 1:30 वाजता साहेब आल्यानंतर भेटलं साहेबाला. साहेब माझं ते अक्कलकोटचे पोलीस स्टेशन माझं दाद घेत नाही ते म्हणून असं सांगायला आलं. ते तिथला कारकून चव्हाण म्हणून आहे, सचिन चव्हाण म्हणून कारकून आहे. ते कारकून ते साहेबाला, SP साहेबाला का म्हणतंय, ह्यानं दुसरं लगीन केलं म्हणतंय. दुसरं लगीन केलं म्हणून साहेबाला सांगितल्यामुळं कुलकर्णी साहेब काय म्हणले, याला भरोसा सेलमध्ये घेऊन जावा. मग भरोसा सेलमध्ये मला घेऊन चालला. त्यावेळेला म्हणलं, माझं लगीन झालेलं सिद्ध करून दाखव, तुला 4 एकर शेती आणि 5 लाख तुला देतो म्हणून त्याला त्या चव्हाणला सांगितलं. हा वाद, ते न्याय देत नाही ती, पोलीस खातं न्याय देत नाही ती, पैसे खाते ती, न्याय देत नाही ती. आणि पोराकडं पैसा भरपूर आहे. 5 वेळा मारहाण केलंय, अजून का पाहिजे? ते कोणाचंच ऐकत नाही ती. हा पैसा भरपूर आहे त्यांच्याकडे. हायस्कूलला हेड क्लार्क आहे, त्याला 60-70 हजार पगार आहे. त्याची बायको आहे क्लासून अधिकारी, त्याच्यामुळं ते दबाव घालते ती पोलीस स्टेशनला, पैसा देते ती, म्हणून माझं काम करत नाहीत. म्हणजे एकूणच तुमचं काय मागणी काय आहे शासनाकडे किंवा तुमच्या मुलाकडे? शासनाकडे माझी मागणी काय आहे, मला त्यांनी मारहाण करायचं नाही, माझं तोंड बघायचं नाही, त्यांचं मी तोंड बघणार नाही. त्यांनी लकलाप, माझे मी लकलाप. मला का मारते ते, का कारण मारायचं? आता मारून पण 3-4 वर्षापूर्वीचा विषय आहे ना तो. नाही, हे बघायचं, जखम राहणार का नाही? मानसिक जखम राहणार का? धुवून जाते ती. नाही. कपड्याला रंग लागला, धुवून काढलं, जाते रंग. मारहाणीचं जात आहे का? तू मारलेलं तुम्हाला मनाला लागलेलं आहे. हा, अजून पाठीत चावलेलं वन आहेत, फोटो दाखवतो तुम्हाला. म्हणजे अलीकडचं
वर्ष 1.5 वर्ष जरी झालं त्यांचं तुमचं गाठभेट झालं नाही. कोर्टात तारखेला आतापर्यंत आली नाही ती. आता 2-3 तारखेला आली ती. अक्कलकोट पोलीस स्टेशनला हे 9/1/16ला अक्कलकोटला शेतात येळ अमावस्या होते. येळ अमावस्याला मी शेतात गेलो होतो. त्यांनी पण आले, तिथं मारहाण केले. मारहाण केल्यावर मी अक्कलकोट पोलीस स्टेशनला अर्ज दिला, यांची नोंदल्यानंतर त्याचं पोलिसांनी दाद घेतले नाहीत. म्हणून मी सेपरेट कोर्टात केस घातलंय अक्कलकोटला. पोलिसांकडून कोर्टाकडे गेलं नाही ते केस. पोलिस काहीच केलेलं नाही ते, म्हणून मी सेपरेट कोर्टात गेलो. हां. आणि परत 9/9/19ला अक्कलकोटचे जज गवळी म्हणून आहेत, ते साहेब मिटवण्यासाठी बऱ्हाणपूरला आले होते. जीप घेऊन, गाडी घेऊन मिटवण्यासाठी बऱ्हाणपूरला आले होते जज साहेब. तरी पण ऐकलं नाही. नाही, जज साहेब आले बऱ्हाणपूरला आले. तिथं आल्यानंतर गाडी मोठी होती, त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण होतो त्या गाडीत. तिथं सर्व चर्चा चालू झालं. चर्चा पोरीला बघत नाही, अमुक तमुक त्यानं सांगितलं. एक मुलगी आहे, विधवा आहे, त्या मुलीला बघत नाही म्हणून सांगितलं. मग आमचा भाऊही होता तिथं. भाऊ म्हणला हे ना सर्व बघतंय म्हणून तिथं सर्व सेपरेट खोलीत गॅस जे घरचे जे सामान लागत ते सर्व तिथं ठेवलेलं आहे. त्याला सांभाळायची माझी तयारी होती. ह्याने पोरगी नग म्हणली गेली. मग ह्यानं जोरजोरात बोलायला लागला. मग गवळी जज साहेब म्हणले बोकडे हे तर ऐकत नाही, ते कोर्टात त्यांना बघू म्हणून जज साहेब असं मला बोलून दाखवल्यावर ते गेले, अक्कलकोटला गेले. मी आलो सोलापूरला आलो. भाऊन मी इथं सोलापूरला आलो. सोलापूरला आल्यावर माझ्याकडे संडासची लगवीची सोय नसल्यामुळं भावाची मुलगी आहे इथं शेजारीच, एक 500 मीटरवर पोरगी राहते भावाची. त्या भावाच्या घरी आम्ही तिथे गेलो. गंगूबाई मौला पुजारी आणि मी आणि भाऊ आम्ही तिघं तिथे गेलो. भावाला तिथं सोडून भाजी का तर घेऊन या म्हणून आम्ही गेलो होतो. गेल्यानंतर फाटकाच्या आत भाऊ आणि गंगूबाई मौला पुजारी आत गेले. मी गाडी लावूच तर त्यांनी मागणं येऊन आत फाटक लावून आत गंगूबाईला मारायला आले. मी फाटक उघडून आत गेलो. ही घटना कधीची आहे? 19 मधली आहे. हम्म, हम्म, हम्म. 9/9/19. नाही, एकंदरीत तुमच्या मुलाचा आणि तुमच्या मधला हा वाद, तुमच्या पत्नीमधला आणि तुमच्या मधला वाद हे किती वर्षापासून चालत आलेला आहे? हे काय तर 15 वर्ष झालं काय हे नाही, सारखं वादच. मग कोर्टात केस टाकली त्यानं, कौटुंबिक कोर्टात. मग ते पोटगी बसली 3,000. पोटगी भरत असताना येऊन मला मारहाण करते ती. मी घरात नसल्यावर कुलूप तोडून. मुलाचं भरायचा काही प्रश्नच येत नाही ना. पोटगीचा आणि मुलाचा काय संबंध नाही. नाही पोटगीचा आणि पोटगीचा संबंध आहे. नाही, पोटगी भरत असताना पोरगण त्यांनी येऊन घरचं कुलूप तोडून फ्रीज, कपडे धुवायची मशीन घेऊन गेले. त्याबद्दल पोलीस स्टेशनला गेलो, दाद घेतले नाही. ती परत गेल्यानंतर दाद घेतल्यानंतर पेपरला बातमी आलेलं ते माझ्याकडं पुरावा आहे. NC नोंदवलं ते. हां. मग ते इथं सातत्याने इथं भावाच्या पोरीच्या घरात मारहाण केलेलं. मी पण एक मारल्यानंतर मला खाली आडवं पाडून पाठीत चावलं. वन उठलंय, अजून सध्या वन आहे. आणि गंगूबाई मौला पुजारीला हाताला दंडाला मारहाण केले, ते सहित फोटो माझ्याकडे आहेत. आणि दवाखान्यातलं सर्व डिटेल माझ्याकडे आहे. लोकमंगल दवाखान्यात उपचार घेतला. त्याला काय म्हणते ते फोटो काढलेलं एक्सरे आहेत. मग आता या काय पुढचं काय पर्याय तुमचं काय? माझं त्यांनी तोंड बघायचं नाही, मी त्यांचं तोंड बघत. तोंड बघतात तुमचे ते? मग कुठं भेटल्यावर मारतात कशाला? का कारण मारायचं? म्हणजे प्रमुख नाही मारायचं का कारण? मी का त्यांच्याकडे जातो का 5 पैसे दे म्हणून? अर्धी भाकर दे म्हणून जातो का त्यांच्याकडे? रस्त्यात भेटल्यावर का मारतायत? 5 वेळा मारला आता. म्हणजे याबाबत तुम्ही कलेक्टर साहेबांना सर्व द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक मुंबई
ह्या सर्वांना कळवलेलं आहे. इथलं SP अक्कलकोट सर्वीकडे टपाल पाठवलेलं आहे. ते टपाल माझ्याकडे आहे. म्हणजे टपालाचं उत्तर मिळालं नाही. नाही मिळत, देत नाही, ती कोणाच उत्तर देत नाही. हे काय ह्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. महिना 2 लाख पगार आहे यांना दोघाला. 2 लाख पगारीमध्ये वरच्या लोकांना सर्व गोलवचन करून निपटा करते ती. माझे दादाच घेत नाही ती पोलीस खात्यात. हे होते बुराणपूर येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त वनपाल मारुती बोकडे. हे गेल्या 15 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत. त्याच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा आणि त्यांच्या पत्नीमध्ये मतभेद तयार झाल्यामुळं ते दोघंही अलिप्तच आहेत. ते अलिप्त असल्याच्या कालावधीमध्ये त्याच्या पत्नीने त्यांच्यावर पोटगीचा दावा केला आणि त्याने केलेल्या दाव्याप्रमाणे त्यांनी पोटगीही भरतायत. मात्र हे पोटगी भरत असताना त्यांच्या वडिलोपार्जित शेती बुराणपूर अक्कलकोट तालुक्यातील बुराणपूर येथे आहे. तेथील शेती त्यांनी कसत असताना त्यांचा मुलगा प्रशांत, जो की आता मंगळवेढ्याच्या एका शाळेमध्ये लिपिक म्हणून काम करत आहे, आणि हा मुलगा येऊन सातत्याने त्यांना शेतीच्या विषयावरून नाही ते विषय काढून त्याला मारहाण करण्याचा प्रकार गेल्या 4 वर्षापूर्वी केलेला आहे. त्याच्या अंगावर चावा घेतलेला आहे, त्याच्या पाठीवर चावा घेतलेला आहे. साहजिकच हा प्रकार त्यांचा कौटुंबिक विषय आहे. कौटुंबिक विषय आहे म्हणून पोलिसही व्यवस्थित दखल घेत नाही, प्रशासनही दखल घेत नाही. असं प्रकरण जर बेदखल होत असेल तर वयोवृद्ध लोकांना न्याय कोणी देणार? हे न्याय देण्यासाठी त्यांनी सातत्यानं अक्कलकोट पोलीस, SP कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय हे सगळीकडे त्यांनी धाव घेतलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी न्याय दिलेला नाही. प्रशासन सातत्यानं त्यांच्यावर डोळेझाक करते. डोळेझाक करण्यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे. ते घरगुती भांडण आहे. घरगुती भांडण जरी असले तरी मानवतावादी विचार काही आहे का नाही? वयोवृद्धांना कोणत्या पद्धतीनं न्याय दिला पाहिजे आणि त्याच्या न्यायाच्या माध्यमातून त्यांना कशा पद्धतीनं दिलासा दिला पाहिजे, हे प्रशासनाचं आद्य कर्तव्य असताना हे कर्तव्य बजावण्यामध्ये निश्चितच त्यांनी म्हटल्याप्रमाणे हे प्रशासन कुचराई करत आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासन प्रमुखांना एक विनंती आहे, जो आहे तो प्रकरण त्यांचे घरगुती असले तरी एक मानवतेच्या दृष्टिकोनातून या वयोवृद्ध इसमाला त्यांच्या मुलाकडून कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की आता मारहाण होऊ नये आणि वेळीतच त्यांचे पोटगी त्यांच्याकडे जमा करावेत आणि त्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवावा, इतकीच अपेक्षा या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करतोय. आपल्याला खात्री नाही, विश्वास आहे आपलं प्रशासन काही इतकं बिघडलेलं अजून नाही, पण निश्चितपणे या वयोवृद्ध इसमाला, सेवानिवृत्त वनपाल व्यक्तीला निश्चितपणे न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. कारण सातत्यानं पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. निश्चितच न्याय मिळेल आणि त्यांना सुरक्षितता आणि संरक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. ठीक आहे, असे प्रकरण कोणाच्याही कुटुंबामध्ये घडू नये. मात्र इथं घडलेलं आहे, त्या घडलेल्या घटनेला प्रशासन एक पालकत्वाच्या भूमिकेतून न्याय द्यावी इतकीच अपेक्षा आहे. धन्यवाद. फॅब्रिकेटिंग वर्क आणि बांधकाम तुमचे, साहित्य मात्र आमचेच. आमच्या येथे सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील, सिमेंट ब्लॉक, पन्हाळी पत्रे, चॅनल, लोखंडी बार, अँगल, टी बार, मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या, खिळे, बाइंडिंग तार, रेडीमेड खिडक्या, दरवाजे, सिमेंट पोल, पाण्याच्या टाक्या, रबर सील, कडपा, तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर. याशिवाय अल्ट्राटेक, सागर सिमेंट, टाटा कंपनीचे पन्हाळी पत्रे तसेच पोलाद स्टीलचे अधिकृत डीलर. त्यामुळं प्रत्येक वस्तू मिळणार किफायतशीर दरात. खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. तुम्ही ठेवा विश्वास, आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू. पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर, SBI बँकेसमोर, तडवळ, तालुका अक्कलकोट. प्रोप्रायटर सौ श्री योगेश राऊतराव. मोबाईल नंबर 7218 38 5000. भवानी ज्वेलर्स, सोने चांदी विक्रीतील एक विश्वसनीय नाव. येथे आहेत सौंदर्य उजळवणाऱ्या सर्व प्रकारचे सुवर्ण दागिन्यांच्या नाविन्यपूर्ण असंख्य व्हरायटी. या दालनातील सोने खरेदी विक्री म्हणजे सोन्याहून पिवळं आणि चांदीहून शुभ्र व पारदर्शी व्यवहार.
पत्ता श्री ढंगी बंधू यांचे, भवानी ज्वेलर्स, मुख्य चौक, तळवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.